रोजच्या प्रमाणे सर्वजण जेवण करून झोपलेले असताना मध्यरात्री 1:37 जमीन हादरल्यासारखं वाटलं आणि सगळे घाबरून जागे झाले. सर्वांना कळालं की हा भूकंप आहे आणि सर्वजण घाबरून पळू लागले. प्रत्येकजण घराच्या बाहेरून चर्चा करू लागले, काय झालं, काय झालं, काय झालं? भूकंप झाला. हा भूकंप एकाच ठिकाणी एकाच वेळेला नांदेड, हिंगोली आणि लातूर तिन्ही जिल्ह्यात एकत्र झाला आणि या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर 4.2 अशी करण्यात आलेली आहे. आणि सुदैवानं या भूकंपामध्ये कुठेही जीवितहानी झालेली नाही आहे. काही ठिकाणी घराला तडे गेलेले दिसत आहेत, भेगा पडले दिसत आहेत, पण लोक भयभीत झाले. सर्वत्र रात्रभर लोक जागे झाले आणि हा भूकंप 1:37ला पहिला झाला, त्यानंतर 2:15, त्यानंतर 2:17 आणि 2:21 असे 4 धक्के सलग लागले आणि जवळपास याचं केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात वसमतच्या जवळपास आहे. याच्या अगोदरही वसमतला 7-8 वेळेस ते भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि हा भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की यामुळं नांदेडही हादरलं आणि लातूरही हादरलं. नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी, वसमतमध्ये पाहायला गेलं आपण तर औंढा, वसमत आणि जवळपासचे काही खेडेपाड्याला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेडमध्ये पाहायला गेलं तर नांदेडमध्ये काही ग्रामीण भागामध्ये आणि नांदेडच्याही काही शहरी भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. काही CCTV फुटेज पण आपण पाहत आहोत. त्यानंतर लातूरमध्ये पाहायला गेलं तर निलंगा शहरामध्ये आणि लातूर शहरामध्येही आपल्याला भूकंपाचे धक्के जाणवलेली माहिती वरद हाती आलेली आहे. पण सुदैवानं कुठेही काही अशी जीवितहानी झालेली वरद नाही आहे आणि होऊ नये. पण सर्वांनी आता जवळपास स्थानिक प्रशासन जागे झालेले आहे आणि सर्वांना अफवा न पसरवण्याचे आवाहन असं प्रशासनाने तिथल्या केलेले आहेत. एक नाही, दोन नाही, तर लगातार जवळपास 4 भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे सर्वत्र नागरिक रात्री पण भीतीचं वातावरण होतं आणि अजूनही नागरिक भयभीतच आहेत. अजूनही घरात जायला घाबरत आहेत. कारण लगातार 4 धक्के जाणवले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण हिंगोली, नांदेड आणि लातूर शहरामध्ये आहे. लातूरला तर याचा खूप मोठा अनुभव आहे. आपण पाहिला आहे. आपण 94ला जे किल्लारीचा भूकंप झाला होता, त्याचा अनुभव ताजाच आहे लातूरकरांना. त्यामुळं ते या बाबतीमध्ये सावध आहेत. पण नांदेडकरांनीही सावध राहायला पाहिजे आणि हिंगोलीकरांनीही सावध राहायला पाहिजे. कारण वसमतच्या जवळपास आतापर्यंतच्या 7-8 वेळेस तरी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तिथं काही मोठं नुकसान होण्याचे अंदाज आहेत. कारण किल्लारीला असं होत मोठा भूकंप झालेला होता. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा, सावध राहा आणि सुरक्षित राहा. कारण आपली काळजी आपण केलं चांगलं. प्रशासन तर आपल्या धडपडीला, काळजीला सोबत आहेच, पण आपण स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या गावामध्ये जवळपास जर तुम्हाला कुठं धक्के जाणवले असतील, भूकंप कुठं झाला असाल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.